अशी माझी विनंती आहे. मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्या त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं, मग ते पुरंदरचं असेल, पुरंदर तालुक्याचे प्रश्न फार आहेत, इंदापूरचे आहेत, बारामतीचे आहेत, दौंडचे आहेत. या 4 भागाचे प्रामुख्यानं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माझा आहे. तर या दौऱ्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी पुढे आला आणि तो म्हणजे लोकांनी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा केला आहे आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्याव्या लागतात, त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळालेली किंमत याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून 5 रुपये लिटरला दर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं. पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही. तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हे 5 रुपयानं दुधाची किंमत वाढवून द्यावी आणि या लोकांना हा एक जोडधंदा आहे तो फसवतील अशा स्थितीला आणावा, ही एक दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं झाला. त्याच्याशिवाय बाकीचे काही प्रश्न होते, कुठं शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल, आणखीन काय असेल, त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळीवरच्या असतात. त्याच्यात सरकारची बोलायची गरज नाही. अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंत्या आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे मग ते रयत शिक्षण संस्था असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, शारदा नगर असेल, मालेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सोमेश्वरचं कॉलेज असेल, या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या ह्या आहेत त्या तिथल्या स्थानिक लोकांशी बोलूयात. हे काही सरकारची बोलायची आवश्यकता नाही. पण या सगळ्या दौऱ्यामध्ये म्हणजे पुरंदर असेल, बारामती असेल, त्याच्यानंतर भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून घ्यायची संधी मिळाली. आता उद्याच्याला आजचा हा शेवटचा दिवस आणि हा संशय उद्याच्याला अधिकाऱ्यांची आणि परवा दिवशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार. माझा प्रयत्न हा आहे पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल ते संशय की राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र पक्ष जागा आम्ही लढवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे. इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या, आता विरोधी पक्ष नेता कोण असणार? आणि असं आहे की आमचं पार्लमेंटचं सेशन हे 26 का 27 पासून सुरू होतं आहे. तर त्यावेळेला आम्ही काही ते चर्चा केलेली नाही. म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे पद द्यावं असे यापूर्वी आमची चर्चा झाली होती. आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवेल की कुणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरवेल त्याला आम्हा सगळ्यांची संमती त्यांना घ्यावी लागेल. पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे पद, त्यामुळे हा काँग्रेसचा विचार आहे. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा एक विषय आहे. अध्यक्ष ऑब्व्हियसली रुलिंग पार्टी म्हणून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असे लिखित संकेत आहे, पण ते होईल का? मागचा वेळी फायदा नव्हता. मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता. पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत नाही. फार आशा आहेत का?
कारण एवढंच जनतेने जागे मानले तरी काही फरक जनतेने पडत जागा झाला, पण मोदी हे मोदी आहेत. मोदींच्याकडनं त्याला कितपत संमती मिळेल याची शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाली, त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय. म्हणून आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी खोटी आश्वासनं दिली जात होती, याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो. आम्हाला असं दिसतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा बसलाय. मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅरंटी, त्या गॅरंटीवर असा लोकांचा विश्वास नाही हे या निवडणुकीमध्ये दिसलं. सर, दुसरं असं, राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय, म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणूया की आणखीन काही अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये. याचा सोल्युशन एकच आहे, केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत. आम्हाला काही माहिती नाही. ते म्हणतायत मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं? सांगता येत नाही. त्यांच्या पार्श्वभूमी काय ते असं का म्हणतात, माझी त्यांची काय वर्षा सामान्यात भेट नाही, त्यामुळे मला माहिती नाही. काही संपर्क त्यांच्याकडनं नाही. सर, या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही, लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं, असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखी. मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह राहील. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियांनी मांडली होती. यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मानता येण्याची तर त्याची आम्ही काळजी घेऊ. साहेब, आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो, परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतायत वेळ तीच पण दादा नावा. युगेंद्र दादांची ती मागणी करते. असं हे काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय, तर पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यावी लागते. आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी, त्या कामात आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. बाकीचे प्रश्न नंतर. लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला, चांगल्या महाराष्ट्रात एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? नाही, साधी गोष्ट, मोदींच्यावर विश्वास राहिला नाही. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ हे असं कारण आहे. ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती ती गेल्या 15 वर्षात पाळली नाहीत, या निष्कर्षाची लोक आले आणि लोकांना बदल हवा आहे.
सर जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. इज इट पॉसिबल? तुम्ही जरांगेंना भेटायला गेला होता आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात का? कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं? असं आहे की जरांगेंचा एक कोणता प्रश्न सुचला आहे, एखादा प्रश्न सुचला आहे त्यांचा नाही, तेच मागणी. तेच ना, म्हणजे दोघांचे प्रश्न सुचलेले नाहीत. म्हणून मी जे मागाशी म्हणलं की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं राहील, तणाव कसा राहणार नाही, त्या दृष्टीने पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्याल का त्यात? नाही, असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे. सामाजिक तणाव निवडण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलं टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही, सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल. पण त्यांनी काहीच केलं नाही. तर सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढचं धोरण ठरवू. तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत, तुम्ही लोकांना असं सांगताय की 3 महिन्यात सरकारने नाही केलं तर आपलं सरकार येईल, त्यावेळेस आपण सरकार आणायचे. जर कसं काम कसं होत नाही तेच बघत, कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राच्या आगामी 3 महिन्यात? आता या निवडणुकीत काय दिसलं, महाराष्ट्रात 48 जागा होत्या लोकसभेच्या. 48मध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र आलो. 48मध्ये आम्ही 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा चेंज यातनं स्पष्ट होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल. लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही 30-31 जागा जिंकल्या. तुम्ही विधानसभेचे जर मतदारसंघ बघितले तर 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे. 288ची विधानसभा, त्याचे 155 लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं. याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पावलं टाकणं आमची जबाबदारी. राज्यामध्ये हिट अँड रनचे प्रकार वाढत चाललेले आहेत, पोलिसांचं त्याच्यावर लक्ष नाही असं दिसतंय आणि 3 दिवसाला हा प्रकार उघडकीस येतो. असं की सध्या 2 गोष्टी सारख्या दिसतात. एक व्यक्तिगत हल्ले आणि दुसरं ॲक्सिडेंट. या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढलेली रोज बघायला मिळते. आणि याचा अर्थ राज्य सरकार कायदा आणि सुरक्षता राखण्याच्यासाठी आणि इतर जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातली जे एक नियंत्रण ट्रॅफिकवर, स्पीडवर वगैरे हवं आहे, त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवाने द्यायला. शक्तीपीठाला विरोध होता साहेब. शक्तीपीठ हायवेला जो प्रकल्प आहे त्याला प्रचंड कोल्हापुरात काल मोर्चा असं दिसतंय. मी काही त्याच्या खोलात गेलो नाही, पण त्याला विरोध करणारे लोक आहेत ते उगीच विरोध करणार नाहीत. त्याला काही कारणं असतील त्याच्या खोलात जाऊन या रस्त्याचा आग्रह सरकारचा का आहे तो त्यांनी सगळ्यांना समजून सांगा. परीक्षांच्या गोंधळावर सुरू आहे नीट आणि युजीसी नेटचा आणि वाढवण बंदराचा एक विषय. हाकेंना भेटायला जाणार सर आपण? हाके आंदोलनाला उपोषणाला बसले होते. केंद्र सरकारने दोघांच्या प्रश्नात लक्ष घालावं आणि सामाजिक तणाव हा कमी करण्याची काळजी घ्यावी. त्यासाठी